आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 31.7 अंश सेल्सिअस तर किमान 21.6 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 9.3 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.9 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 93% तर दुपारी होती 62%. मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.2 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 825.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि याचा विषय आहे सध्या परिस्थितीत फळपिकांचे नियोजन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर नरेंद्र रामटेके, सहयोगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. यावर्षी जो पावसाळा आहे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एका महिन्यापासून चालू आहे. जे आपले पिकं आहेत त्यावर तर परिणाम झालेलाच आहे, परंतु आपले जे फळपिकं आहेत त्यावरही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम दिसतोय. तर जसं आपल्या शेतकऱ्यांचे संत्र असेल, पपई असेल, चिकूची बाग असेल, आंबा असेल, असे बरेचसे फळपिकं आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील. तर सध्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी या फळपिकांच्या बाबतीत कोणती काळजी घ्यायला पाहिजे? पाऊस झाला मागच्या महिन्यामध्ये, त्यामुळे खूप साऱ्या प्रमाणामध्ये फळझाडांवरती परिणाम झालेला आहे. जसं संत्रा समजावर्गीय पिकं आहेत, संत्रा, मोसंबी, लिंबू. तर संत्र्यामध्ये समजा पाणी जास्त जमा झाला असेल तर त्यामुळे फायटोप्थोरा हा जो रोग आहे तो रोग होण्याची जास्त शक्यता आहे. आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्यांनी शेताच्या उताराच्या साईडनं चर काढून तो पाण्याची विल्हेवाट लावावी. तसेच जमिनीचा तापमान वाढावा याकरिता 2% युरियाची फवारणी करावी बागेमध्ये. केळीचे जे शेतकरी बंधू असतील, केळी लागवड करणारे, त्यांनी पाणी काढल्यानंतर सकाळच्या वेळेस शेकोट्या पेटवत बागेमध्ये, जेणेकरून धुवा होणार आणि त्यामुळे जमिनीचा तापमान हा थोडासा वाढणार. अन्यथा काय होतं, झाडाची पाने पिवळी पडतात, काळी पडतात आणि ते गळून पडू शकतात. आणि त्यानंतर केळीच्या झाडांना
100 ते 200 ग्रॅम निंबोळी पेंट प्रति झाड याप्रमाणे देण्यात यावा. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होणार आणि झाडं सशक्त बनणार. आणि सर बघतो की आपण जास्त पाणी झालं की सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे झाडांच्या ज्या मुळे असतात बारीक मुळकोज याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी कुठलं नियोजन याच्यामध्ये करायला पाहिजे? हां, तर सर्वप्रथम सर मी जे म्हटलं आहे की सर्वप्रथम जास्त पाणी झालं त्यामुळे उतारच्या साईडनं चर काढणे आणि तो पाण्याचा विल्हेवाट लावणे. दुसरी गोष्ट, झाडांवरती रॅडोमिल जो आहे त्या रॅडोमिलची फवारणी करावी जेणेकरून फायटोप्थोरा येणार नाही. कारण जास्त पाण्यामुळे फायटोप्थोरा किंवा गमोसी डिंक्या रोग हा येण्याची भीती असतो. त्यामुळे समजा आपण रेडोमिल 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात देऊन जर आपण फवारलं तर त्यामुळे त्याला प्रतिबंध करता येईल. त्यानंतर 2% युरियाची फवारणी करावी. बोर्डो पेस्ट लावतात आपल्या झाडांना, हो, याचाही फायदा होऊ शकतो का आपल्याला याच्यामध्ये सध्या? हो, पावसाळा संपला तर आपण बोर्डो पेस्ट लावतो सर. तर बोर्डो पेस्ट ही झाडांना 1 मीटर उंचीपर्यंत लावावी. याकरिता मोरचूद, कडीचा चुना आणि पाण्याचं मिश्रण जो आपण करतो, जी पद्धत सांगितलं पंजाब कृषी विद्यापीठाने, ती पद्धत फॉलो करावी म्हणजे अंमलात आणावी. त्याकरता 5 किलो मोरचूद आणि 5 किलो कडीचा चुना आणि 10 लिटर पाणी अशाप्रमाणे आपण 3 बकेटमध्ये 5 लिटर पाणी घ्यायचं. त्यामध्ये चुना भिजू घालायचा, दुसऱ्यामध्ये 5 लिटर पाणी त्याच्यामध्ये मोरचूद भिजू घालायचा आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही द्रावण ॲट अ टाईम तिसऱ्या बकेटमध्ये ओतायचं आणि ते एकमुस्त करायचं, मिश्रण करायचं आणि त्यानंतर टेस्टिंग करायची. लोखंडी खिळा किंवा सळक त्यामध्ये बुडवायची आणि ते समजा तांबूस झालं तर ते लावायचं नाही. त्यात पाणी ओतायचं आणि जोपर्यंत त्याला कलर लागणार नाही तोपर्यंत पाणी ओतायचं. नंतर मग झाडांमध्ये आपण बोर्डो पेस्ट लावायची. तर ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळा संपल्यानंतर आपण ह्या 2 वेळेस बोर्डो पेस्ट आहे ती झाडांना लावायला पाहिजे. त्यामुळे आपण थंडीपासून आणि उन्हापासून आणि किडी रोगांपासून सुद्धा याचा बचाव करू शकतो. सर ह्याच्यामध्ये तुम्ही बोलताना फायटोप्थोरा याची जी लागण आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या सध्या ढगाळ वातावरणात आणि अशा परिस्थितीमध्ये होते. तर हा फायटोप्थोरा आपल्या झाडावर यायलाच नाही पाहिजे. पूर्व जी कामे असतात किंवा जी शेतकऱ्यांनी कुठली काळजी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे? सर्वप्रथम तर शेतकऱ्यांनी जेव्हा कलमा विकत आणतात त्यावेळेसच कलम ही निरोगी असायला पाहिजे, म्हणजे फायटोप्थोरा मुक्त असायला पाहिजे. तिथूनच कलम आणावी. आणि आजकाल जे DNA चाचणी केली जाते की मुख्यतः जंबेरी किंवा रंगपूर जो रुष्टा का खुंट आहे त्यावरच बांधलेली कलम जी असेल ती कलम आणावी आणि लागवडीच्या वेळेस ती रेडोमिल द्रावणात बुडवून लावावी म्हणजे जेणेकरून फायटोप्थोरा येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे वाहते पाणी असते ते पाणी द्यायचं नाही बागेंना किंवा जास्त प्रमाणात पाणी द्यायचं नाही. पाणी साचून राहिला तर फायटोप्थोरा होण्याचा चान्स जास्त असतो. दुसरी गोष्ट, कलम लावताना जो जाईंड आहे कलमाचा तो जमिनीशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. जमीन समजा डुबला तर त्याला फायटोप्थोरा आणि गमोसी डिंक्या हा रोग येऊ शकतो. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आधी तुमचं नाव सांगा ती आम्हाला. माझं नाव तुषार तायडे. गाव कोणतं आहे आपलं? गाव कारला. कोणता प्रश्न आहे तुमचा तो विचारा आता. माझा प्रश्न सर, पपईचे पण झाडं लावलेले आहेत मी. अच्छा, पपई आहे. लिंबूची जी बाग आहे त्या लिंबूच्या खोडावर बारीक बारीक कीटकाचा थर आहे. ते कीटक चालत पण नाही, उडत पण नाहीत, पण एका जागी बसलेले आहेत. झाडाच्या डांगा वाहत आहेत, ते रस पेत आहेत त्या झाडाला. तुमच्याशी सर आता बोलतायत. हां, तर तुमच्या जे पपई लावलेली आहे का लिंबामध्ये? नाही, पपई क्षेत्र अलग आहे आणि लिंबूचं अलग आहे. अच्छा, तर लिंबाच्या झाडावरती ते किडी आहेत, बारीक बारीक पांढऱ्या कलरची एकदम थर आहे एकदम. अच्छा, तो मावा किडी आहे, त्या रस शोषण करतात त्या किडी पानांमधून वगैरे. तर त्याकरता तुम्ही काही फवारणी वगैरे केली की नाही? एक फवारणी केली होती. कशाची? या सोलोमन मारलो तिच्यावर. नाही, विद्यापीठाने जे शिफारस केलेले जे आहेत ते वाले मारा ना तुम्ही एक स्प्रे. तुम्ही आता सध्या सल्फर आहे ना, सल्फर डस्ट ते करून टाका. सल्फरची गंधक पाण्यात विरघळणारा गंधक जो आहे त्याची डस्टिंग करून टाका. म्हणजे त्यामुळे ते मावा वगैरे असेल तर ते नष्ट होऊन जातील. पावडर स्वरूपात असतो ना, धुळणी करा किंवा एखादा इन्सेक्टिसाइड असेल कीटकनाशक त्याची फवारणी करून टाका. बरं ठीक आहे. संत्र्याची बाग ज्या शेतकऱ्यांकडे आहे तर साहजिकच आहे की त्यांचा तर आंबिया बार आहे. तर या आंबिया बारमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी विशेषतः कोणती काळजी घ्यायला पाहिजे? संत्रा बागायतदार जे लोक आहेत शेतकरी बंधूंनो,
पावसाचं पाणी जर साचलं असेल तो काढून घ्यायचा. आणि आंब्या बहार सध्या सुरू आहे, तर आंब्या बहाराची समजा जर फळगळ होत असेल तर त्याकरिता ऑगस्टपासून तर ऑक्टोबर म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत दर महिन्याला 10 ppm NAA म्हणजे नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड हा संजीवक आहे, हा 10 ppm घ्यायचा. त्यामध्ये 1% युरिया द्रावणाचे मिक्स करायचा आणि त्याची द्रावणाची फवारणी करावी. किंवा मग 1.5 ग्रॅम या प्रमाणात 2,4-D किंवा जिब्रेलिक आम्ल आणि 100 ग्रॅम कार्बनडिझम 50 WP म्हणजे पाण्यात विरघळणारा आणि 1 किलो युरिया यांचे 100 लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करावी आणि 15 दिवसांनी परत दुसरी फवारणी करावी. त्यामुळे आंब्या बहाराची संत्रा फळगळ होणार नाही. तर तुम्ही एक तर NA घ्यायचा 10 ppm आणि 1% युरिया किंवा मग जिब्रिक आम्ल घ्यायचा 1.5 ग्रॅम आणि 100 ग्रॅम कार्बनडिझम आणि 100 लिटर पाणी अशा द्रावणात मिक्स करून 15 दिवसांनी एक फवारणी करायची. म्हणजे ऑगस्टमध्ये 2, आता ऑगस्ट गेला, आता सप्टेंबर आहे, सप्टेंबरला 1 फवारणी करा आणि ऑक्टोबरमध्ये 2 फवारण्या करायच्या. अशा समजा आपण जर फवारणी केलं तर आपण आंब्या बहाराची फळगळ हे थांबवू शकतो. तर सर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आंबा या फळपिकाची पण लागवड केलेली आहे, तर याचंही नियोजन करताना काही वेगळी काळजी आपल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे का? हो सर, आता सध्या पुढचा ऑक्टोबर महिना लागेल, तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला आंब्यावरती म्हणजे बहार चांगला यावा म्हणून पोटॅशियम नायट्रेट हे जे आहे याच्या फवारणी करायला पाहिजे 0.2%ची. त्यामुळे बहार फुटण्यास मदत होते. आणि डिसेंबर महिन्यामध्ये पण आपण ते काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे जो बहार येतो आंब्याला तो डिसेंबरच्या लास्ट आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत असतो. तर हा चांगल्या प्रकारे बहार यावा आंब्याला म्हणून त्याला खतं वगैरे आणि खताचे नियोजन करावे, पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये. त्याला लागणारं जो पाणी वगैरे आहे त्याचं पण नियोजन करावं. आता पावसाळ्यामध्ये पाणी द्यायची गरज नाही, पण हिवाळ्यामध्ये 10 दिवसांतराने 15 दिवसांतराने आणि उन्हाळ्यामध्ये 8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तर सर तुम्ही आता बोलताना खतांचं नियोजन याच्यामध्ये म्हटलेलं आहे. खतांचं नियोजन करतानाही आपल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींवर लक्ष दिलं पाहिजे? आंबा पिकामध्ये खते देताना सर्वप्रथम झाडाच्या वयानुसार आपण खते देत असतो. तर जे शेणखत आहे ते शेणखत आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला द्यायला पाहिजे, जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात. आणि नंतर जे नत्र, स्फुरद आणि पालाश जे आहेत ते देताना झाडाच्या वयानुसार आपण त्याचा डोस सांगितलेला आहे विद्यापीठाच्या शिफारशीनुसार. तर जसं वय वाढतं तसं ते आपण खतांचा डोस वाढवत असतो. ते सर यावर्षी पिकांमध्ये जसं सोयाबीन असेल किंवा तूर असेल किंवा परडी असेल या पिकांमध्ये हुमणीचा खूप मोठा प्रॉब्लेम सध्या आपल्याला दिसून आलेला आहे. त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या फळपिकांवरही होऊ शकतो. यासाठी कुठली एखादी विशेष काळजी आपल्या शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जर आंतरपिकं असतील फळझाडांमध्ये सोयाबीन वगैरे तर त्यावरती येणाऱ्या किडी वगैरे त्या किडीच्या वेळेवरचा पण बंदोबस्त करायला पाहिजे. तसेच संत्रा बाग आहे, समजा संत्रा बागेच्या सभोवताल वासनवेल, गुडवेल, चांदवेल असतील तर ह्या तण काढून घ्यायला पाहिजेत, कारण त्यावरती माईट असते, कीड आहे, ती कीड माईट नावाची कीड हे अटॅक करते आणि त्याला छिद्र पाडून फळांची गळ मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आणि समजा ते जर आपण जमा करून डिस्पोजल केले नाही दुसऱ्या ठिकाणी तर अख्खी बाग ही 8 दिवसात खाली होत असते. तण आहेत चांदवेल, गुडवेल, वासनवेल ह्या संत्रा बाग, मोसंबी बाग आणि लिंबू बागेतून काढून नष्ट कराव्यात. तसेच समजा फळांची ड्रापिंग झाली असेल, फळ गळ झाली असेल ते वेचून घ्यायचे आणि बागेच्या बाहेर जाऊन ते खड्ड्यामध्ये पुरून घ्यायचे. दुसरी गोष्ट बाग आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या बागेचं नियोजन करताना याच्यामध्ये कुठलंही तण असेल तर ते काढून टाकून आपली बाग स्वच्छ ठेवणे हा काम आपल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये करायला पाहिजे. की निसर्ग यावर्षी खूप लहरी झालेला आहे. सुरुवातीला खूप थोड्या प्रमाणात पाणी आलेलं आहे, परंतु आता गेल्या 15 दिवसापासून या पाण्याचं जे प्रमाण आहे पावसाचं ते खूप वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये विजा असतील, वादळ असतील याचाही परिणाम खूप मोठा परिणाम होतो. जेव्हा वादळ येते किंवा जेव्हा जास्त प्रमाणात आपला वारा सुटतो तर यामुळे आपले झाडं खूप हलतात आणि झाड हललं म्हणजे साहजिकच आहे की त्याची मुळं जी आहेत ते कमकुवत होतात आणि ते झाड जळायला लागतं. तर या बाबतीतही आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? वादळापासून किंवा खूप मोठ्या पावसापासून झाडं हे कोलॅप्स गळून पडतात, कोलमडतात
तर याकरिता सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण बाग तयार करतो बागेच्या भोवताल आपण हे विंड ब्रेक हे लावायला पाहिजे. त्याकरता आपण आपल्याकडे सर्वसाधारण शेवरीचे झाडे लावतात, जसं केळी बगीचेवाले आहेत किंवा संत्रा ते शेवरीचे आपण रो लावला तर त्यांची उंची हे मुख्य फळझाडाच्या दुप्पट तिप्पट असते आणि त्यामुळे येणारा वादळ असेल वारा असतील ते थांबवतात. गारपिटीपासून पण ते रक्षण करतात आणि मुख्य झाडाची पाने फाटण्यापासून तर झाडं कोलमडण्यापर्यंत जे काही नुकसान आहे ते नुकसान होऊ देत नाही. आणि म्हणून विंड ब्रेक किंवा शेल्टर बेल्ट जे म्हणतो आपण ते शेतकऱ्यांनी लावायला पाहिजेत. त्याला मराठीमध्ये वारा प्रतिबंधके म्हणतात. वारा प्रतिबंधके झाडं याची आपण लाईन लावायला पाहिजे 1-1 फुटावरती. पेरूची पण लागवड आपल्या शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सध्या केलेली आहे. पेरूची आवक पण आपल्याला सध्या दिसत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्यानंतर बरेचसे पेरूची झाडे आपल्याला वाळताना पण सध्या आता दिसत आहेत. मग त्याच्यामध्ये पेरू असेल, आंबा असेल, संत्र असेल, मोसंबी असेल. तर जसं तुम्ही मगाशी सांगितलं की मुळकूस हा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये येत असते. तर त्या संदर्भात आपल्या शेतकऱ्यांनी कुठलीही ड्रिंचिंग म्हणा किंवा कुठली आवडणी याच्यामध्ये करायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी आता पाऊस म्हणजे बंद झाला की ड्रेंचिंग करायला पाहिजे. याकरिता COC कॉपर ऑक्सीक्लोराईड हे 20 ग्रॅम 10 लिटर पाणी घेऊन झाडाच्या आड्यामध्ये 10 सेंटीमीटर खोलामध्ये त्याच्या आपण द्रावण टाकायचं आणि ड्रेंचिंग करायचा. संत्र्यामध्ये आपण रेडिओमिलची करतो ड्रेंचिंग. बाकी फळझाडांमध्ये आपण फंगीसाईड आहेत, कापर वगैरे ज्याला आपण कॉपर ऑक्सीक्लोराईड म्हणतो, ह्या बुरशीनाशकांची आपण ड्रेंचिंग करायला पाहिजे किंवा करावी. ड्रिंचिंग करतानाही एकदा करायची, दोनदा करायची किंवा महिन्यातून एकदा करायची, याचं नियोजन आमच्या शेतकऱ्यांना जरा तुम्ही समजावून सांगा. तर ड्रेंचिंग आपण सर्वप्रथम सुरुवातीला मे महिन्यामध्ये करतो, त्यानंतर मग 1 महिन्याने जूनमध्ये करायला पाहिजे. कधी कधी काय होतं की झाडाला खूप सारे फळं येतात छोटे छोटे आणि ते तांबूस रंगाचे सोनेरी रंगात चमकतात संत्र्यामध्ये आणि नंतर मग झाड हा उभावतो म्हणजे मरण पावत असतो. तर अशा वेळेस काय करायचं आपण ते फळं जे आहेत ते पूर्ण फळं तोडून टाकायचे आणि झाडाच्या म्हणजे आड्यामध्ये थोडासा चर करून त्यामध्ये पुन्हा हे ड्रेंचिंग करायचं. COCचं 20 ग्रॅम घ्यायचं 10 लिटर पाण्यात ते बकेटमध्ये सोडायचं आणि रेडिओमिल पण घ्यायचं. त्याचा वेगळा द्रावण ते खोडावरती ओतायचं आणि नंतर मग त्याला मातीने थोडं झाकून घ्यायचं आणि नंतर पाणी द्यायचं. असं जर आपण केलं तर झाडाची आपण म्हणजे जिवंत ठेवतो झाडांना आणि चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. शेणखत वगैरे देतात तर त्याच्यामधूनही बऱ्याचशा हुमणीचा जो प्रादुर्भाव तो वाढू शकतो. तर त्याचंही नियोजन आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. कारण का शेणखत जो आहे तो शेणखत म्हणलं तर कोणता बी खत हा शेणखत नसतो. चांगला कुजलेला जो असतो खत त्यालाच आपण शेणखत म्हणतो आणि तो चांगला कुजलेला शेणखत आपण जमिनीमध्ये उन्हाळ्याच्या शेवटी आपण टाकायला पाहिजे, मे महिन्याच्या शेवटी, आणि ते मातीमध्ये मिक्स करायला पाहिजे. शेणखत आपण समजा जमिनीत देणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, ती वाढते. जमीन छिद्रमय बनते, त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि एकदा का जमिनीमध्ये हवा खेळती राहिली तर झाडांची मुळे ही ॲक्टिव्ह राहतात म्हणजे सक्रिय राहतात आणि त्यामुळे झाडाच्या खोडाची जाडी वाढते आणि फळांचा आकार पण वाढतो आणि उत्पादन चांगल्या प्रकारे येतं. त्यामुळे खत देणे अतिशय आवश्यक आहे आणि जमिनीची सुधारणा होते, उत्पादकता वाढते जमिनीची. तरच मग आपण रासायनिक खते द्यायला पाहिजे, परंतु शेणखत देणे अतिशय आवश्यक आहे. या सध्या परिस्थितीमध्ये फळपिकांची कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे तर आपण सविस्तर आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं आहेच, परंतु या व्यतिरिक्तही कोणतीही काळजी आपल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, आपल्या फळ झाडांवरती कीड रोग येऊ नये याकरिता आपले जे काही परिसर आहे तो परिसर स्वच्छ ठेवायचा. शेतामध्ये कोणत्याही प्रकारे तण ठेवायचा नाही. खड्डे असतील ते बुजवून घ्यायचे जेणेकरून खड्ड्यामध्ये पाणी साचणार नाही आणि शेताच्या भोवताली एक चर खोदायचं जेणेकरून जास्त चाललेला पाणी हा वाहून जाणार. अति खोल नांगरटी करायची नाही, त्यामुळे झाडाची मुळे तुटतात आणि उत्पादनामध्ये बिकट परिणाम होत असतो. तरच सर तुम्ही आज इथे आलात आणि सध्या परिस्थितीत फळपिकांचे नियोजन या विचार आमच्या शेतकऱ्यांना जे एक योग्य मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर
1800-1801-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणीमध्ये आता ऐकूया फर्टिगेशन म्हणजे काय याविषयीची माहिती, आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचनाद्वारे पिकांना खते आणि पाणी एकत्रित देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन असे म्हणतात. फर्टिगेशनचे फायदे. फर्टिगेशन पद्धतीमध्ये मजूर, यंत्रसामुग्री, इंधन, वीज, पाणी आणि खते यांची बचत होते. पिकांच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येतो. विद्राव्य स्वरूपात खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम आणि क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा आणि खताचा कार्यक्षमतेने वापर होतो. जमिनीची सुपीकता टिकते आणि उत्पादनात चांगली वाढ होते. विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळाच्या कार्यक्षेत्रातच दिली जातात, त्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरित्या होते. पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही. साहजिकच बुरशीनाशकावरील खर्च कमी होतो. पिकाच्या वाढीनुसार म्हणजेच खते देता येतात, त्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते. विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे फवारणीद्वारे देता येतात. विद्राव्य खताची फवारणी. फर्टिगेशनमधून देण्यात येणाऱ्या पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठीही होऊ शकतो. साधारणतः पाण्यात असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पाण्यातील अन्नद्रव्यांची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीक वाढीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शिफारसीत मात्रेत फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार आणि प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पादनातही वाढ होते. विद्राव्य खते घन आणि द्रव्य स्वरूपात उपलब्ध असून त्यांची वाहतूक, साठवणूक आणि वापर सोयीचा आहे. ही खते आयात होत असल्यामुळे त्यांची किंमत थोडी जास्त आहे, परंतु त्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता पाहिल्यास ती फायदेशीर आहेत. आताच आपण कृषीवाणीमध्ये फर्टिगेशन म्हणजे काय याविषयीची माहिती जाणून घेतली.
शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.